मी काही पाहुणा नाही, मी तुमच्याच गावातला आहे आणि तुमच्यासारखाच आहे, याच तालुक्यातला आहे आणि इथून काही मीटर अंतरावर एका शाळेत मी शिक्षक आहे. काल सरप मॅडमांचा फोन आला होता. सरांचा आला की सरप मॅडमने तुमचं नाव आम्हाला सुचवलं सर, आणि तुम्ही याल का. आज 12वीचा पेपर आहे, त्यामुळे मला थोडी जाण्याची घाई आहे, नाही त्यामुळे तुम्हाला ऐकायला मला आवडलं असतं. मला लहान मुलांमध्ये विशेष मी रमवतो, मला ती मुलं खूप आवडतात. आणि आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. आपल्या सर्वांना आधी सांगितलं गेलं की कवी कुसुमाग्रज, जे ज्यांना मराठीतील पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार जो होता तो मिळाला, आणि म्हणून त्यांचा हा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मराठी राजभाषा दिवस जो आहे आपला, तो 1 मे आहे. हा या 2 दिवसातला फरक आहे. 1 मे यासाठी की त्या दिवशी आपलं महाराष्ट्र राज्य भाषिक प्रांतवार जी रचना झाली त्यात अस्तित्वात आलं, आणि मग आपल्या राज्यकारभाराची भाषा म्हणून आपण मराठी स्वीकारली, राष्ट्रीय भाषा म्हणून आपण हिंदी ही स्वीकारली. काही दक्षिणेतर विरोध आहे, पण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. पुढे तुम्हाला सर्वांना, या मुलांना जे शिकायचं आहे, नवीन शैक्षणिक धोरणात जे भाषेचं धोरण आहे ते असं आहे की तुम्हाला 3 पैकी कुठल्याही 2 भाषा निवडायच्या असतात. एक रिजनल लँग्वेज जी की आपल्या प्रदेशात बोलली जाते, एक नॅशनल लँग्वेज आणि एक इंटरनॅशनल लँग्वेज. तर ते तुम्हाला हळूहळू तुमच्यापर्यंत येईलच. आपल्या सर्वांना मातृभाषा काय, कारण आपण जन्मलो मराठी प्रांतात, मराठी बोलतो. आपल्या देशाची जी राज्याची रचना आहे ती भाषिक प्रांतवार रचना झाली आहे, आणि महाराष्ट्र राज्य हे मध्य प्रदेशमधला काही भाग, महाराष्ट्राचा काही निजामाच्या हद्दीतला भाग घेऊन आपण आपलं एक महाराष्ट्र राज्य निर्माण ज्यावेळी झालं त्यावेळी याची भाषा बहुसंख्य इथे बोलणारे मराठी भाषिक आहेत म्हणून आपण मराठी निवडली. मराठीचे पुन्हा आणखी वेगवेगळ्या बोली भाषा आहेत तिच्या. त्यात आपली जी आहे विशेषतः ही वैदर्भी आहे किंवा वऱ्हाडी आपण जिला म्हणतो. वऱ्हाडीचे पण पुन्हा वेगळे आणखी प्रकार आहेत. मग 2 भाषा असतात, एक असते प्रमाण, एक असते बोली. आपल्या सर्वांची बोली भाषा वेगळी आहे, ती वऱ्हाडी आहे. किंवा काही बंजारा तांड्यातील इथे मुलं असतील तर ते त्यांची ओन लँग्वेज बोलतात, पुन्हा घरी गेल्यावर त्यांची बोली बोलतात. तर प्रमाण भाषा म्हणजे जी सर्वदूर सारखी असते महाराष्ट्रात. जसं तुम्ही 1 किलोग्राम जर साखर घेतली तर ती इथे घ्या, कोल्हापूरमध्ये घ्या किंवा सातारला घ्या किंवा रत्नागिरीत घ्या, तुम्हाला 1000 ग्रॅमच मिळेल. पण आपल्या भागात प्रत्येक त्या प्रदेशानुसार काही पॅरामीटर्स, कुठे शेर, कुठे अस्तेर, कुठे पावशेर असे माप आहेत. तर आपल्या बोलताना आपण कुठे 2 किलोचा शेर आहे, 1 किलोचा आहे, पुढे पायली, अदली असे पण माप आहेत. तर ते प्रदेशवर भाषेच्या बाबतीत पण असं असते. असं म्हणतात की दर 2.5 मैलावर भाषा जी आहे ही बदलते, शब्द बदलतात. तुम्ही मालेगावच्या वरती जर गेलात तर वेगळे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील, आपल्या भाषेतले बोलीतले शब्द वेगळे आहेत. अकोट भागात गेले तर पुन्हा काही शब्द वेगळे आपल्याला पटकन कानाला खटकतात की अरे हा शब्द आपल्या इकडे बोलत नाही किंवा याचा उच्चार असा नाही. मला तुमच्यापासून जी अपेक्षा किंवा आशा आहे ती अशी आहे की कुठलीही भाषा बोलावी, माझा कुठल्याच भाषेला विरोध नाही. एक छोटीशी गोष्ट मी पुन्हा शेवटी तुम्हाला सांगणारच आहे, ती आपण तिथे बोलणं थांबूया. आपल्या सर्वांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात. आजी, बाबा, आजोबा छोट्या छोट्या गोष्टी सांगत असतात, रामायणातल्या, महाभारतातल्या किंवा चिमणीची, कावळ्याची, आणि त्यातून अनेक संस्कार नकळत आपल्यावर होत असतात. तर हे करण्याचं काम भाषाच करत असते. सगळ्यात आधी मूल जेव्हा जन्मतं तर त्याचा साधारणतः जो भाषिक प्रवास आहे तो वयाच्या 2.5 वर्ष ते 7.5 वर्ष या 5 वर्षात त्याची व्होकॅब्युलरी जी असते, शब्द संग्रह हा मोठा असतो, सगळ्यात मोठा होतो आणि त्याची भाषा डेव्हलप होते. अशा वेळी त्याच्या कानावर जर भाषा चांगली पडली तर तो चांगलं बोलायला लागतो. चांगलं म्हणजे चांगलं वांगलं असं भाषेच्या बाबतीत काही नसतं, पण जे प्रमाण बोलणं आहे आपलं, जे प्रमाण उच्चार आहेत. कारण तुम्ही आज आकाशवाणी, दूरदर्शन किंवा कुठल्याही मीडियावर जा, अस्खलित एक भाषा जर तुम्हाला बोलता येत असेल तर तुम्हाला तिथे पण रोजगाराच्या संधी आहेत. मग आपल्या गावातली भाषा एक वेगळी असते, पुस्तकातली भाषा वेगळी असते. आपण कुठलीही भाषा बोलावी पण ती अस्खलित बोलावी. आज काय झालं आहे, मुलं मराठी, इंग्रजी आणि हिंदी याचं कॉकटेल किंवा याचं मिक्सचर करून ते बोलतात. त्याला फरक असा आहे की घरी तो वऱ्हाडीत त्याच्या कानावर पडते, आजूबाजूला तो मराठी भाषिक असतो. शाळेत CBSE पॅटर्नला ज्यावेळी शिकतो त्यावेळी तिथे कम्युनिकेशनची जी भाषा आहे ती हिंदी आहे आणि त्याच्या टेक्स्टबुकची भाषा पुन्हा इंग्रजी आहे. असा सगळा घोर आहे. त्यामुळे त्याला नेमकं काय करावं, त्याला आज असे बरेच मुलं आहेत की जे
कार्टून्स पाहून, रील्स पाहून, मोबाईल पाहून त्यांची भाषा ही त्या पद्धतीची झाली आहे. भाषा टिकवणं हे आपलं काम आहे. एक पॅलेस्टाईन नावाचा देश आहे जो ज्यू लोकांचा आहे. ज्यू लोकांना स्वतःची भूमी नव्हती. त्यांना जेव्हा भूमी दिली, जागा दिली की इथे तुम्ही तुमचा देश तयार करा, आणि जगभरातले जीव जेव्हा तिकडे जायला लागले तेव्हा त्यांची मूळ भाषा हिब्रू नावाची भाषा आहे. आणि ही हिब्रू भाषा बोलणारे फक्त अस्खलित हिब्रू बोलणारे 78 लोकच त्यावेळी राहिले होते, दुसऱ्या महायुद्धानंतरची गोष्ट. मग जेव्हा त्यांना त्यांचा प्रदेश मिळाला त्यावेळी बेन यहुदा नावाचा एक तरुण होता की जो दुसऱ्या देशात चालला होता कुठेतरी, पण घोषणा झाली की आता पॅलेस्टाईन जे जगभरातली त्यांनी इथे यावं, ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनच्या प्रदेशावर. बेन यहुदाने आपलं सगळं करिअर सोडलं आणि तो तिथे गेला. त्याने हिब्रू भाषा पुन्हा जिवंत केली, त्याचा शब्दकोश केला, ती सगळी पुन्हा लिहून काढली आणि ती पुन्हा आपली राज्यभाषा म्हणून त्यांनी जेव्हा निवडली तेव्हा ती भाषा पुनर्जीवित केली. आज अनेक भाषा ज्या आहेत त्या आपल्या मरत आहेत. आपल्या भाषेतले शब्द सुद्धा हळूहळू वापरले नाहीत तर ते संपून जातील. शब्द वापरले पाहिजेत, अस्खलित ते वापरले गेले पाहिजेत. आणि शेवटचं एक उदाहरण सांगेल की कृष्णदेवराय म्हणून एक हिंदू राजा होता, ज्याची देवगिरी दौलताबादचा किल्ला तुम्ही पाहिला असेल किंवा ऐकलं असेल किंवा त्याबद्दल युट्यूबवर तुम्ही सर्च करा, ही त्याची राजधानी होती. त्याच्याकडे एकदा एक माणूस आला आणि त्याला 18 भाषा बोलता येत होत्या आणि त्यांनी सांगितलं की माझी मूळ भाषा कोणती हे ओळखून दाखवा. ती राजाला चॅलेंज दिलं की माझी मूळ भाषा, कारण कुठलीही भाषा तो इतकी अस्खलित बोलायचा. जसे बहिर्जी नाईकांबद्दल तुम्ही ऐकलं असेल, छत्रपतींचा तिसरा डोळा किंवा स्वराज्याचा तिसरा डोळा, त्यांना अनेक भाषा येत होत्या आणि ते तितक्याच सफाईदार त्या भाषा